नाना हे काय? आमच्या सिनियर सिटीजन क्लबच्या फाईल्स हिशोबाच्या. यावेळी माझी टर्न आहे तपासायची. अच्छा, बरं तुमच्यासाठी चहा करते मी. नाही नको, आत्ता नको, मग घेतो फ्रेश झाल्यावर. माई रागावलेलेच आहेत का हो नाना अजून? मला काय माहित, मी तर बाहेर होतो, तुलाच माहित. नाही म्हणजे दुपारी काही बोलल्या का त्या? नाही नाही नाही, ती जेव्हा द्विधा मनस्थितीत असते ना तेव्हा ती शक्यतोवर माझ्याशी बोलत नाही. काय आहे, माझा मुद्दा तिला पटेल अशी भीती वाटते बहुतेक तिला. पण खरं सांगू का नाना, म्हणजे ना आम्हाला तिघींना जरा ऑकवर्डच वाटतंय. हा जेवणाचा कार्यक्रम करायलाच हवा का? खरं तर करायला हवा. पण म्हणजे नाना तुमच्या लक्षात येते का? आय मीन येत. तुला काय म्हणायचंय ते चांगलंच लक्षात येत आहे माझ्या, अर्थातच. पण त्याही शिवाय बरंच काही लक्षात येत आहे माझ्या, जे तुमच्या लक्षात येत नाही. म्हणूनच हा जेवणाचा कार्यक्रम करायला हवा. चल मी फ्रेश होतो, तू फक्कडचा चहा टाक. कमाल आहे नानांची, मला तर काही कळतच नाहीये. नाना सहसा माईंच्या मनाविरुद्ध जात नाही. बाबाजी, बाबाजी बघताय ना तुम्हीच. अहो मेघनांना आम्ही इथे यायला सांगितलं होतं, पण त्या नाही आल्या. फोनवरूनच टोलवलं आम्हाला. तुम्हीच बघा आता बाबाजी. अहो काय चाललंय, तुम्ही आधी शांत व्हा बघू. का डोक्यात राग घालून घेताय? आणि तिने सांगितलंय ना नानांनी. तुम्ही काय हो माझ्या विरोधात बोलायचा विडा उचललाय काय तुम्ही? शांत व्हा काय? उलट आपल्याला आता सावध राहायला हवं. तुम्हाला सांगतो माधवी, ह्या फाटकी चड्डीवाल्याला ना संमोहन विद्या येत असणार. अहो काय बोलताय तुम्ही हे? बरोबरच बोलतोय मी. बघा कसा बरोबर तिकडे हजर झाला, आणि हजर झाला ते झालाच, बरोबर सगळ्यांवर भूल टाकून स्थापन झाला देसाईवाडी. नाही म्हणजे जावई बापू आणि मेघना हे कच्चे बच्चे आहेत हो, पण आमच्या नानासाहेबांसारखा हुशार माणूस, अहो त्यांना सुद्धा या चांडाळांनी, या फाटकी चड्डीवाल्यांनी उल्लू बनवलं. अहो काय करायचं आता बाबाजी? बस ठरलं माधवी, मी देसाईवाडीत जाणार आणि सगळ्यांना सांगणार की या फाटकी चड्डीवाल्याला त्याच्या कपड्यांनीशी हाकलून द्या तिकडून. जय हो. तिथे जाऊन तुम्ही असं काहीही बोलणार नाहीये आता. हे बघा, नानांनी त्याला राहायला जागा दिली की नाही, मग काहीतरी विचार करूनच दिली असणार ना. काय नाना 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 करत असता हो तुम्ही सारखे? आमचे नानासाहेब एवढा हुशार माणूस, अहो पण त्यांच्या सारख्या माणसाला सुद्धा उल्लू बनवायला बसलेत हे असले फाटकी चड्डीवाल्यासारखे महाभाग. कळलं तुम्हाला? ते काय नाही, मी उद्या देसाईवाडीत जाणार. जय हो. बाबाजी असाच मार्ग सुचवत राहा बाबाजी. जाणार मी देसाईवाडीत आणि त्या फाटकी चड्डीवाल्याला तिकडून हाकलवून देणार. जय हो बाबाजी, जय. येऊ का? या ना. थँक्यू. शेवेची भाजी मस्त झाली होती. थँक्यू सो मच. तुमच्या राजस्थानच्या भाजीसारखी झाली होती का पण? हो अगदी. राजस्थानातले ते दिवस काय सांगू. वाळूवर उठून दिसणारे ते काळे, निळे, गडद गुलाबी, पिवळे, केशरी ठिपके.
पण वाळवंटात मनभावन असणारे तेच रंग एका छापाच्या गर्दीनं भरलेल्या शहरात आलं रे आलं की डोळ्याला टोचायला लागतात. हो, कारण संदर्भ बदलले की अर्थ बदलतो. असं खरंच वाटतं तुम्हाला? का नाही आहे तसं? नाही, राग मानून घेऊ नका. पण कसं होतं ना, या सगळ्या गोष्टी आपण नुसत्याच बोलतो. आपल्या आयुष्यात मात्र संदर्भ बदलले तरी अर्थ तेच ठेवतो आपण. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? वेल, हा डबा देणं हे फक्त निमित्त होतं. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचं? तसं अवघड येते. आय मीन, काय बोलायचं हे मला माहिती आहे, पण तुमच्या समोर ते कसं मांडायचं हा प्रश्न आहे. एनिवे, जे काही घडलंय ते खरं खरं सांगून टाकतो मी तुम्हाला, कारण तेच सगळ्यात सोपं आहे आणि योग्यही. काय घडलंय? सांगतो. हा, पण त्याआधी मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय. मी जे काही बोलीन त्याबद्दल तुम्ही प्लीज गैरसमज करून घेणार नाही आणि रागवणार नाही. अर्थात मी तुम्हाला जेवढं ओळखतो त्यावरून ह्या शक्यता तुमच्या बाबतीत नाहीच आहेत. तरी अच्छा, म्हणजे इतकं ओळखता मला? आणि थँक्स, तुम्ही जे काय आहे ते खरं खरं सांगायचा निर्णय घेतलात. ठीक आहे, सांगा. आज प्रज्ञाताई तुम्हाला भेटायला आल्या होत्या ना? हो, तिचं येणं राहिलं होतं या नाताकारणाने. पण त्यांना माझ्याशीही थोडं बोलायचं होतं. विकास दीक्षित बद्दल. अचूक ओळखलं तर. तुम्ही प्रॉमिस केलं बरं का मला, गैरसमज करून घेणार नाही. अंजली, मला कळतंय की आपण आतापर्यंत वैयक्तिक गोष्टींबाबत कधी डिस्कस केलंच नाही. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, केस दरम्यान सुद्धा तुम्ही कधी रडत वगैरे नाही. अत्यंत धीरानं आणि संयमानं त्या सगळ्या प्रकाराला सामोरं जाता. त्यामुळे आपल्याविषयी, आपल्या भविष्याविषयी इतर लोक चर्चा करतायत हे पचवणं तुमच्यासाठी अवघड आहे. आय नो. पण काय? तुम्हाला असं म्हणायचं असेल ना, ती माणसं आपली असतात, आपल्या प्रेमापोटी पोटतिडकीने आपल्याला काहीतरी सांगत असतात. येस, पण अंजली, त्यांचं ते पोटतिडकीनं बोलणं आपण आपल्या मनापर्यंत पोचूच देत नाही. आपण आपल्या मनाभोवती एक पोलादी भिंत उभी केलेली असते आणि आतमध्ये आपण आपल्या भूतकाळासोबत जगत असतो. आपण मान्य करायलाच तयार नसतो की वर्तमान वेगळं आहे, भविष्यकाळ आणखीन वेगळा असणार आहे. आपण ज्याला कवटाळून बसलोय ना, तो संपून गेलेला काळ आहे. त्याला मागे सोडून द्यायला हवं, अगदी अलगद. मान्य हे सगळं खूप कठीण आहे, पण तरी एक एक पाऊल टाकत आपण पुढे निघायला हवं. आणखी तुम्ही केलंय तसं? तुम्ही झालात तुमच्या आयुष्यात मूव्ह ऑन? पुन्हा एकदा सुरुवातीच्या दिवसांसारखं मी स्वतःला कोंडून घेते या खोलीत. माई, विजयाताई, अर्चुताई सगळ्यांची नाराजी स्पष्ट आहे. उद्याचं सगळं कॅन्सल करायचं का? नाना आणि आदित्यचा पूर्ण सपोर्ट आहे, पण या घरात सगळ्या गोष्टी नेहमी एक मताने, एक दिलाने होतात. आईंशी जाऊन बोलायचं का? काल शेखरने दिलेली साडी त्यांना दिली तेव्हा त्या स्वतःहून म्हणाल्या,
अंजलीच्या पाहुण्यांची व्यवस्था झाली का म्हणून. मग त्यांना जेवायला बोलावण्यावरून का रागवल्या त्या? त्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून की मी त्या आदित्यला इथे बोलावलं हेच त्यांना आवडलं नाहीये. हॅलो. हा मेघना, केलास का ग विचार आमच्या सांगण्यावर? काय गाई, अगं कुठल्या काळात वावरतोय आपण? इतका खुलेपणा नाहीये का आपल्याजवळ? हे बघ मेघना, हे तत्वज्ञान ह्यांना काही पटायचं नाही. अगं सळो की पळो करून सोडलंय यांनी मला. आत्ता कुठे झोपलेत शांत, ते पण मी दटावलं म्हणून. पण तू पण इतका का ताणून धरतीयस? अगं त्याला त्याच्या वाटेने जाऊ दे. तुम्ही जातच आहात ना तुमच्या वाटेने. आई, प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक सांगता असते. त्याचं आणि माझं नातं खूप छान होतं, पण आमच्या वेळा चुकल्या आणि ते निसटून गेलं. पण त्याची सांगता नाही झाली आणि ती सांगता आमच्या तिघांसाठी खूप महत्वाची आहे. प्लीज निदान तू तरी समजून घे. मेघ, उद्या काही गडबड नाही ना होणार रे आदित्य? मला खूप धडधडत आहे. मी सकाळी काय म्हटलं तुला? आपल्या मनात क्लॅरिटी आहे ना. त्याच्याविषयी चिंता नाहीये रे मला. माईंच्या नाराजीविषयी भीती वाटते. माहितीये, सकाळपासून 10 वेळा मनात विचार आला की त्यांच्याशी जाऊन बोलावं, पण नाही धाडस झालं. आणि जशी जशी वेळ जवळ येते तसं तसं बोलायला खूप उशीर झालाय असं फिलिंग येते मला. आय नो. कारण अरे इतक्या बारीक सारीक गोष्टी आम्ही शेअर करतो. एवढी मोठी गोष्ट मी परस्पर ठरवली, त्यांना वाटणारच ना. परस्पर म्हणजे काय? मला सुद्धा सरप्राईजच होतं ते. रागावला नाहीयेस ना तू? हो, मी रागावलोय. म्हणजे काय? आदित्य नगरकरला तू माझ्यासमोर डिनरसाठी इन्व्हाइट केलंस? बरं, तेव्हा ते मला माहित सुद्धा नव्हतं. नंतर येऊन तू मला गोडगोडपणे म्हणालीस, चालेल ना आदित्य? नाही ते काय नाही, हे सगळं मी मनात ठेवणार आणि पुढे आपल्यात भांडण झालं ना, हे शस्त्र म्हणून वापरणार, आरडाओरडा करणार, संशय घेणार. असतात असे नवरे, माहितीये ना तुला? बायका पण असतात अशा. क्रूर क्रूर वागणार मी तुझ्याशी. वेडी. हे पण खरंच आदित्य, असतात असे लोक. किती त्रास होत असेल नाही त्यांना? स्वतःलाही त्रास करून घेतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीलाही त्रास देतात. हो ना यार, आरोप प्रत्यारोपात गुरफटून बसतात आणि तेच ते उगाळतात. सो सॅड. खरं तर गोष्टी किती साध्या सरळ असतात नाही? आपणच गुंता वाढवतो, अटीतटीने जगतो, छोटे छोटे चुका, छोटे छोटे मानापमान कवटाळून बसतो आणि मग त्यातून त्रासाचे भूत तयार करतो आपणच. पण आपण ती वाट कटाक्षाने टाळली आणि आता उद्या एक अवघड वळण पार करणार आहोत. ती गोड आहेस तू आदित्य. रिअली?
आदित्य, नियतीच्या मनात काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोध मित्रा. तुम्ही झालात तुमच्या आयुष्यात मूव्ह ऑन? मनावरचं ओझं हळूहळू हलकं होत चाललंय असं का वाटतंय मला? तिची माझी ताटातूड झाल्यापासून नकोसा झालं होतं, सगळं कोंडल्यासारखा झाला होता जीव. मला तिची आठवण काढायची नव्हती, विचारही नको होता. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे तीच दिसायची मला. आता ती माझी नाहीये, ती दुसऱ्या कुणाची तरी लाईफ पार्टनर झालीये. हे मान्यच होत नव्हतं. तिला आणि मला एकत्र भविष्य नाहीये हे पचनीच पडत नव्हतं. तिच्यापासून दूर जाण्यासाठी मी स्वतःपासून दूर पळत होतो. आदित्य, त्यानं माझ्या मनाची घालमेल किती अचूक ओळखली. आजारी पडलो तेव्हाही तोच धावून आला मला वाचवायला, आणि पुन्हा त्याच्या मागोमाग तीही. डोळे मिटून घेतले मी पुन्हा, तरीही ते दोघं दिसायचे एकत्र. मिटलेल्या डोळ्यांसमोर सुद्धा. म्हणून पळालो त्या हॉस्पिटलमधून. आणि पुन्हा डोळे उघडले तेव्हा पुन्हा इथेच आलो होतो, स्वतःच्याच नकळत. We were destined to meet. आदित्य म्हणते की विचार कर, नियती पुन्हा पुन्हा तुला मेघनासमोर का आणून उभा करते याचं उत्तर शोध. आज मिळालं त्याचं उत्तर आदित्य. We were destined to meet and destined to part. Yeah, we were destined to part. नियतीने लिहिलेल्या संकेताचा अर्धाच भाग वाचत होतो मी आजवर, पण आज तू. खरंच खूप हलका वाटतंय आता, स्वच्छ वाटतंय, मोकळं झाल्यासारखं. एकमेकात गुंतलेल्या दोन वाटा आज अलगद वेगळ्या झाल्या आहेत. Thanks a lot, Aditya. And thanks, Meghna, to you too. I love you both. And yes, now I am moving on. संजीवनी, हे संजीवनी, हे आभरे चालतील ना? चालतील म्हणजे त्यात काय विचारण्यासारखं? तुम्ही उगीच मला टोमणे मारू नका, आधीच सांगते तुम्हाला. टोमणे काय मारले त्यात? सगळ्या गोष्टी तुला विचारूनच करतो ना मी. पुरे झालं तुमचं आता. आणि तुम्ही कितीही मला लाडीगोडी लावलीत ना
तरी जी गोष्ट मला आवडत नाही ती आवडत नाही, त्याच्यात बदल होणार नाही, कळलं? संजीवनी, तुला गंमत माहितीये का? वाढत्या वयाबरोबर शारीरिक लवचिकता कमी होते, मान्य आहे मला. नाही, साहजिकच आहे ते. पण मनाची लवचिकता खरं तर वाढली पाहिजे ना. कारण वय आणि अनुभवामुळे माणसाला शहाणपण यायला हवं, क्षमा करता यायला हवी, सगळ्यांना सामावून घेता यायला हवं, आपला अहंकार बाजूला ठेवता यायला हवा, नाही का? खरं की नाही? हा. आयुष्यपत परत म्हण. तुम्ही ना अजिबात बोलू नका माझ्याशी, फार गुंडाळून ठेवता मला. अरे वा, एवढं वन्स मोर दिला ते कुठेच गेलं. मी झोपले, मला तर काही ऐकायला येत नाहीये, काय वाटेल ते बोला. हे संजीवनी, ऐक ना, जसं तुझं आहे ना तसंच माझं पण खूप प्रेम आहे झोपेवर. तुम्ही पण ना. गुड नाईट. गुड नाईट.